मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। जरांगे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत। आता ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ओबीसीतून मराठा आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांनी केली। आता आरपारची शेवटची लढाई, संयम ढळू द्यायचा नाही अशी लढाई लढायची, आता थांबायचं नाही, शांततेत मुंबईकडे निघायचंय असं जरांगे यांनी यावेळी म्हटलंय। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। मनोज जरांगे आता या ठिकाणी मुंबईसाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत या ठिकाणी मराठा समाज, मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईकडे निघालेले आहेत। आपल्या आंदोलनावरती आता मनोज जरांगे हे ठाम आहेत। शांततेत हे आंदोलन करायचं आहे असं वारंवार आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून मराठा समाज, मराठा बांधवांना करण्यात येत आहे। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मनोज जरांगे मुंबईत आता आंदोलन करण्यासाठी निघालेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। सर्वजण आपापल्या गाड्या घेऊन या ठिकाणी मुंबईकडे आता निघालेत। थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी आता थांबायचं नाही, शांततेत मुंबईकडे निघायचं असं म्हटलंय। आता आरपारची ही शेवटची लढाई, सर्वांना या ठिकाणी आवाहन जरांगे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कोणतीही तोडफोड, जाळपोळ न करता शांततेमध्ये मुंबईकडे जायचं आहे। मुंबईत आंदोलन करायचंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आक्रमक पाहायला मिळत आहेत। आपल्या भूमिकेवर ते ठाम आहे। देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही, आता लक्षात येईल। परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या आड गेलं पाहिजे। आता दूध का दूध, पाणी का पाणी सगळं होणार आहे, क्लिअर आहे। कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल। आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं, म्हणजे ते डाव साधला बरोबर। देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या, गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि मात्र या ठिकाणी आता मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त हे राज्यभरातून, देशभरातून लालबागच्या राजासाठी, मुंबईच्या या ठिकाणी राजासाठी दर्शनासाठी येत असतात। मात्र आता यावेळेस आपण पाहतोय जरांगे आपला ताफा घेऊन आता मुंबईकडे कूच करतायत। गणेशोत्सवाला गालबोट लागेल असं काही करणार नाही असं या ठिकाणी जरांगे यांनी म्हटलंय। चूक झाकण्यासाठी देवदेवतांना पुढे केलं जात आहे असंही जरांगे यांनी म्हटलंय। अंतरवाली सराटीतून आता या ठिकाणी मनोज जरांगे मुंबईसाठी आता रवाना झालेले आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत मराठा बांधव त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत मुंबईकडे निघालेले आहेत। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये आणि आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना मात्र मनोज जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। हिंदूंना अडवण्याचा प्रयत्न का केला जातोय असा सवाल यावेळी जरांगे यांनी उपस्थित केलाय। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सुधाकर, जरांगे आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आंतरवली सराटीमधून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत, श्रीची पूजा करत या ठिकाणावरून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। ते आता मुंबईकडे जात आहे। मात्र मुंबईकडे जात असताना त्यांचा जो मुक्काम असणार आहे आजचा, तो रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार आहे आणि त्याच ठिकाणी विखे पाटलांचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी येणार आहे आणि त्यांच्यात जी चर्चा होणार आहे ती गाडीवरच बसून केली जाणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोललेलं आहे।
आणि ती सर्व चर्चा जी आहे ती प्रसार माध्यमावर येईल, सर्वांच्या समोरच होईल आणि मागण्यांची अंमलबजावणी झाली तरच आम्ही माघारी घेणार आहोत, नाहीतर आम्ही मुंबईला जाणार आणि उपोषण करणार, आंदोलन करणार. या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील आणखीही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. नीलम. जी सुधाकर, आता आंदोलनाचा या ठिकाणी हा मार्ग कसा असेल, कशा प्रकारे आता अंतरवालीतून मुंबईकडे जाण्यात येणार आहे? नीलम, आपण जर पाहिलं तर आंतरवली सराटीमधून मनोज जरांगे पाटील आता निघालेले आहेत आणि आंतरवली सराटीमधून आता शहागड फाट्यावर जातील. त्यानंतर साष्ट पिंपळगाव, आप्पेगाव मार्गे पैठण येथून घोटणला जातील. त्या ठिकाणाहून शेवगावला जाणार. त्या ठिकाणाहून शेवगावहून मिरी नाका मार्गे पांढरी पूल जाणार आहेत आणि पांढरी पुलावरून अहिल्यानगरच्या बायपास वरून जाणार आहे, जे अहमदनगर नावानं पहिलं ओळखल्या जायचं, आता अहिल्यानगर म्हणून. त्या बायपासनं जाणार आहे. त्या ठिकाणावरून आळा फाटा म्हणून आहे, आळ्या फाट्याला जाणार आहे आणि त्या ठिकाणावरून शिवनेरी किल्ला जुन्नर येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. आणि याच शिवनेरी किल्ल्यावर विखे पाटलांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला येणार आहे आणि शिवनेरी किल्ल्याला सकाळी 28 तारखेला सकाळी दर्शन घेऊन राजगुरुनगर मार्गे खेडला जातील आणि त्या ठिकाणून चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल मार्गे वाशी आणि वाशीहून चेंबूरला जाणार आणि फिरून आझाद मैदानावरच जाणार आणि आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. नीलम, आता आपण पाहतोय की जरांगे आता मुंबईकडे निघालेले आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधवांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळतेय. या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्सव सुरू असताना पोलिसांचा चोख बंदोबस्त आता ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे. मुंबईत खास करून आपण पाहतोय 8,000 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन निघते आणि आता या आंदोलनासाठी वेगळी काही पोलिसांची काही सुरक्षा आहे का? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर जालन्याच्या पोलीस बंदोबस्ताने या ठिकाणी जालनामध्ये आंतरवली सराटी आणि जालन्याच्या हद्दीपर्यंत मोठा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलाय. त्यामध्ये 450 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्याचबरोबर कॅमेऱ्याची देखील ठिकठिकाणी नजर असणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने देखील या सगळ्या गोष्टीवर नजर जी आहे पोलिसांची करडी राहणार आहे. आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलिसांचा हा चोख असा बंदोबस्त आहे. आणि या ठिकाणावरून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंतरवालीतून आता आझाद मैदानाकडे जाणार आहेत आणि आझाद मैदानालाच उपोषण करणार असल्याचं त्याने ठामपणे बोलून सांगितलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर एकीकडे आझाद मैदानावर पोलिसांनी जी आहे ती 5,000 लोकांचीच मर्यादा मनोज जरांगे पाटलांना दिली आहे. 5,000 लोक येऊन आझाद मैदानाला तुम्ही आंदोलन उपोषण करू शकतात असं देखील आझाद मैदानच्या पोलिसांचं म्हणणं आहे. नीलम. सुधाकर, आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटणार असल्याची माहिती मिळते, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नीलम, सरकारचं जो शिष्टमंडळ आहे आज संध्याकाळी शिवनेरी च्या किल्ल्यावर जरांगे पाटलाचा मुक्काम असणार आहे आणि याच शिवनेरी किल्ल्यावर विखे पाटलांचं शिष्टमंडळ आहे. विखे पाटील त्या ठिकाणी अध्यक्ष राहतील त्या शिष्टमंडळामध्ये आणि विखे पाटील येऊन जरांगे पाटलासोबत चर्चा करणार आहेत. मात्र जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहे. त्यांचं जो म्हणणं आहे की आम्हाला चर्चा नकोय, अंमलबजावणी पाहिजे. मात्र आता या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत काय मार्ग निघतो जरांगे पाटलाच्या आरक्षणाचा आणि या आंदोलनाचा ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. नीलम. जी सुधाकर, आपण पाहिलं तर वारंवार जरांगे असं म्हणत होते की एकदा का मी अंतरवाली सराटीतून निघालो मुंबईसाठी तर मी कोणाचंच ऐकणार नाही, मुंबईत जाऊन मी आंदोलन करणारच, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे. काय वाटतं एकंदरीतच की शिष्टमंडळ त्यांची मनधरणी करू शकतं का? नीलम, आता विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहे. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही असं जरांगे पाटलाचं म्हणणं आहे. मात्र आता विखे पाटलाच्या शिष्टाईला काही यश येत आहे का? विखे पाटीलाचा जो शिष्टमंडळ आहे तो आता जरांगे पाटलासोबत कशा प्रकारे त्यांची सकारात्मक चर्चा होते किंवा त्या मागण्यामध्ये काही अंमलबजावणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. नीलम. जी सुधाकर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.